नमस्कार. तुकोबाराय खरोखर वैराग्यशील आहेत असं म्हणतात. तुकोबारायांचं किती किती गुणवर्णन करावं. जीवनामध्ये घडलेलं मानवदेह पहा किती थोडा आहे. आणि जर माणसं म्हणतात ना की नरका नारायण बन जाय, ही गोष्ट अत्यंत खरी आहे, 100% खरी आहे. माणूस जर तसा वागला, तसा आचार विचार ठेवला तर खरोखर तो देव बनतो. देव दिसत नाही, देव पाहता येत नाही, पण देव होता येतं. मी अनेक वेळा सांगितलं. तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडलेला इतिहास पहा. आपली उभायता जर आपण घरामध्ये असू तसं कसं वर्तन करतो, पण तुकोबारायांचं कसं होतं. एवढी दुकानदारी होती मोठी, दिवाळं निघलं, लोकांनी पैसे दिले नाहीत. 200-400 एकर जमीन होती, ती गेली. कुणाला दिली, काय झालं, कोणी वहिवाटली, त्यांनी विचार केला नाही. आणि फक्त त्यांच्या एवढंच लक्षात होतं की जे काय सत्य आहे ते फक्त देवाचं नाव, बाकी सत्य अनित्य आहे. जे 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 डोळ्याला दिसतं ते अनित्य आहे. म्हणून त्यांनी सत्याची कास धरली आणि ते ईश्वर नामस्मरणामध्ये दंग झाले. आणि खरोखर एकदा एक जणांनी ऊस तोडायला बोलवलं आणि शेवटी त्यांच्याजवळ एक मुळी दिली ऊसाची. आणि घरी येताना 10-5 मुलं जमली आणि सगळा महाराजांच्या जवळचा ऊस ओढून घेतला. आणि जिजाबाई हा प्रकार सगळे घरनं पाहत होत्या. त्यांना राग आला आणि एक ऊस शिल्लक राहिला, तो घरी आणला. आणि जिजाबाई तुकाराम महाराज जवळ येतात, तो ऊस हिसकून घेतला, त्यांच्या पाठीत मारला, तर त्याचे 3 तुकडे झाले. महाराज हसले, म्हणे किती चांगलं झालं, एक तुला, एक माद्याला आणि एक काशीला. अशी एवढी सहनशीलता, एवढं वैराग्य कुणी माणसाच्यानी अशक्य आहे, शक्य नाही. म्हणून संत ते संतच रामकृष्ण आहे.